सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी 24 तास. हे काम नव्हे, जबाबदारी आमची. तांबाटी ग्रामपंचायतीच्या हद्दीत आमदार महेंद्र थोरवे यांचा नागरी सत्कार. तांबाटी गावात आमदार महेंद्र थोरवे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. हा सन्मान त्यांना पुन्हा एकदा कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून आल्याबद्दल करण्यात आला. ग्रामस्थांनी शिवसेना कार्यकर्त्यांनी उत्साहात हा सोहळा साजरा केला. सत्कार समारंभात महेंद्र थोरवे यांनी कार्यकर्त्यांचे विशेष कौतुक केले. त्यांनी सांगितले, प्रत्येक बूथवर कार्यकर्त्यांनी प्रामाणिक मेहनत घेतली आणि पक्षासाठी योगदान दिले. त्यांच्या या अथक प्रयत्नामुळे शिवसेनेचा भगवा पुन्हा एकदा कर्जत खालापूर भागात फडकला आहे. ग्रामस्थांनी आमदार महेंद्र थोरवे यांचे आभार मानले आणि त्यांच्या नेतृत्वाखाली तांबाटी परिसरात झालेल्या विकास कामांची प्रशंसा केली. विशेषतः लाडकी बहीण योजना प्रभावीपणे राबवल्याने महिलांना मोठा आधार मिळाला असे ग्रामस्थांनी नमूद केले. महेंद्र थोरवे यांनी उपस्थितांचा विश्वास दिला की पुढील कार्यकाळात अधिकाधिक विकास कामे पूर्ण करण्यासाठी ते सतत प्रयत्नशील राहतील. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी यावेळी गावाच्या प्रगतीसाठी एकत्रित काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. या कार्यक्रमात तांबाटी गावात विकासाचा उत्सव साजरा करत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे आणि आमदार महेंद्र थोरवे यांचे अतूट नाते अधोरेखित केले. 23 तारखेला महायुतीला जे घवघवीत यश मिळालेलं आहे आणि त्याच्यामध्ये तुमचा आमदार म्हणून कर्जत मतदारसंघातून शिवसेना महायुतीचे उमेदवार म्हणून पुन्हा एकदा कर्जत खालापूर खोपोलीच्या जनतेने आपल्या शिवसेनेच्या आणि माझ्या विकास कामांवर विश्वास ठेवून पुन्हा एकदा आपल्याला या मतदारसंघाच्या जनतेची विकास करण्याची संधी आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. आणि या विजयाबद्दल आज तांबाटी ग्रामपंचायतीच्या वतीने या ठिकाणी नागरी सत्कार या ठिकाणी करण्यात आलेला आहे. खरं तर आज या ठिकाणी ग्रामपंचायत तांबाटीच्या वतीने नागरी सत्कार होत असताना मनस्वी आनंद या ठिकाणी होत आहे की तांबाटी ग्रामपंचायतीचा संघर्ष संपूर्ण खालापूर तालुक्याने पाहिला आणि आज माझ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये याच तांबाटी ग्रामपंचायतीने पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा आपल्या ग्रामपंचायतीवर फडकवला आणि माझ्या विजयामध्ये सिंहाचा वाटा उचलण्याचं काम या साऱ्या माझ्या शिलेदारांनी संपूर्ण मतदारसंघामध्ये खालापूर तालुक्यामध्ये काम केलं. फक्त तांबाटी ग्रामपंचायत पुरते मर्यादित हे लोक काम करत नव्हते, तर संपूर्ण खालापूर तालुक्याच्या प्रत्येक बूथवर जाऊन शिवसेना जिंकली पाहिजे, आमदार साहेबांना त्या ठिकाणी मदत झाली पाहिजे आणि हे काम करण्याचं काम ह्या माझ्या सगळ्या शिलेदारांनी या ठिकाणी केलेलं आहे. माझा सगळेच सहकारी या ग्रामपंचायतीचे अतिशय प्रामाणिकपणे काम आपण या ठिकाणी साऱ्यांनी केलेलं, त्याबद्दल मनापासून मी तांबाटी ग्रामपंचायतीच्या सगळ्या शिलेदारांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. ग्रामपंचायतीच्या सदस्यांचं अभिनंदन करतो की आपण अतिशय चांगल्या पद्धतीचं काम हे संपूर्ण ग्रामपंचायतीमध्ये या ठिकाणी केलेलं आहे. खरं तर खालापूर तालुक्याच्या प्रत्येक शिवसेनेच्या, भारतीय जनता पार्टी, आरपीआयच्या प्रत्येक कार्यकर्त्याचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. व्यासपीठावर बसलेले सगळेच माझे शिलेदार अतिशय प्रामाणिकपणे आपण संपूर्ण खालापूर तालुक्यामध्ये प्रचारादरम्यान जी भूमिका आपण विजय भाऊ आणि संपूर्ण टीमने या ठिकाणी उचललेली होती, माझ्या शिवसेनेच्या रणरागिणी तर सातत्याने संपूर्ण मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण ही योजना ही संपूर्ण मतदारसंघातील जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम या शिवसेनेच्या साऱ्या रणरागिणींनी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी केलं आणि चित्र बदललं. आपण सारे जण पाहत होतात की कशा पद्धतीने या मतदारसंघामध्ये पैशाचा पाऊस पडण्याचं काम या ठिकाणी विरोधकांनी केलं. आपण साऱ्यांनी पाहिलं, अतिशय चांगल्या पद्धतीचा विकास या मतदारसंघामध्ये केलेला होता. अतिशय चांगल्या पद्धतीचं विजन हे संपूर्ण मतदारसंघामध्ये आपण या ठिकाणी दिलेलं होतं. परंतु ग्रामीण भागामध्ये असेल, आदिवासी भागामध्ये असेल, या सगळ्या भागामध्ये चुकीच्या पद्धतीने नरेटिव्ह सेट करण्यात त्या ठिकाणी आला आणि जेणेकरून त्या ठिकाणी जास्तीत जास्त पैशाचा वापर ग्रामीण भागामध्ये विरोधकांनी त्या ठिकाणी केला. मी तर म्हणेल की हा पैसा भ्रष्टाचाराचा पैसा उभा केलेला होता आणि हा सारा पैसा मला पाडण्यासाठी सुतारवाडीहून आलेला होता, तरी पण मी त्यांना पडलो नाही. अशा पद्धतीचं काम
हे अलायन्समध्ये असणाऱ्या घटक पक्षांनी त्या ठिकाणी केलं, ही लाजिरवाणी गोष्ट आहे. महायुतीची प्रतारणा करण्याचं काम या साऱ्या लोकांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. रायगडची जनता यांना कधीच माफ करणार नाही. आणि माझ्या मतदारसंघामध्ये तर शिवसैनिक हा आता सातत्याने पाहत आलेला आहे. कर्जत खालापूर मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित झालेला प्रत्येक शिवसैनिक अतिशय संघर्ष करून या ठिकाणी लढत होता. ही लढाई लढत असताना या मतदारसंघ या निवडणुकीला सामोरं जात असताना प्रत्येक शिवसैनिक, प्रत्येक रणरागिणी अतिशय प्रामाणिकपणे काम करत होते की आमदार साहेबांनी एवढं काम या मतदारसंघामध्ये उभं केलेलं आहे. आणि विरोधक ज्या पद्धतीने, चुकीच्या पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी प्रचाराची रणनीती आखलेली आहे. आणि त्यांना ह्या गोष्टीची कल्पना आलेली होती की शिवसेनेमध्ये 2 भाग झालेले आहेत. त्यामुळे आपण राष्ट्रवादी म्हणून 2 नंबरचा पक्ष सातत्याने 2019ची विधानसभा आपण पाहिली. 2019च्या विधानसभेमध्ये राष्ट्रवादी हा 2 नंबरचा पक्ष म्हणून 80-85 हजार मध्ये त्यावेळेस उमेदवार असणाऱ्या सुरेश लाडांना पडलेली होती. हीच रणनीती सुतारवाडीच्या नेत्यांनी त्या ठिकाणी ओळखली आणि चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी मनसुबे बाळगले की शिवसेनेमध्ये 2 भाग झालेले आहेत, याचा फायदा आपण त्या ठिकाणी उचलावा. आणि अलायन्स असताना सुद्धा त्या ठिकाणी आपला राष्ट्रवादीचा उमेदवार अपक्ष म्हणून त्या ठिकाणी त्यांनी दिला, त्यांच्यावर कोणतीही कारवाई त्या ठिकाणी केली गेली नाही. अशा पद्धतीचं काम हे जाणीवपूर्वक त्यांनी त्या ठिकाणी केलं. परंतु मतदारसंघातील माझा शिवसैनिक हा जागरूक होता. शिवसैनिकांना या गोष्टीची चाहूल लागलेली होती. मी माझ्या भाषणात वेळोवेळी या ठिकाणी सांगितलेलं होतं की शिवसेनेचे 2 भाग झालेले आहेत, याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न आपल्या अलायन्स मध्ये आलेल्या नव्याने त्या ठिकाणी राष्ट्रवादी हा घटक पक्ष करत आहे. आणि म्हणून त्यांनी हे मनसुबे त्या ठिकाणी बाळगलेले होते की 2 भाग होत असताना राष्ट्रवादी त्या ठिकाणी निवडून येईल. आणि अशा पद्धतीने त्यांनी आपल्या महायुतीशी प्रतारणा करून त्या ठिकाणी उमेदवार दिला. परंतु शिवसैनिक माझा सक्षमपणे उतरला. मी शिवसैनिकांना त्या ठिकाणी जाहीर आव्हान केलं, पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्या ठिकाणी सांगितलं की कशा पद्धतीने हा प्रचार करण्याचं काम विरोधकांनी उमेदवार देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. आणि मग मात्र शिवसेनेचा माझा प्रत्येक शिवसैनिक रस्त्यावर उतरला आणि 23 तारखेला आपल्याला रिझल्ट पाहायला मिळाला. या रिझल्ट मध्ये आपल्याला सगळ्यांच्या लक्षात आलं की या विरोधकांनी ज्या पद्धतीने पैशाचा पाऊस जरी भ्रष्टाचाराचा पैसा आणून या मतदारसंघामध्ये पाण्यासारखा पैसा खर्च केला तरी माझ्या निष्ठावंत शिवसैनिकांनी पुन्हा एकदा कर्जत मतदारसंघावर बाळासाहेबांच्या विचारांचा शिवसेनेचा भगवा फडकवला गेला. आणि हा सारं श्रेय मी माझ्या शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी देईल, आरपीआयच्या कार्यकर्त्यांना देईल. अतिशय प्रामाणिकपणे शिवसेना, भारतीय जनता पार्टी, आरपीआय ही अभेद्य महायुती होती आणि ही युती कायमस्वरूपी या मतदारसंघामध्ये राहिली. आणि या युतीच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे साऱ्यांनी मतदारसंघामध्ये काम केलं. महायुतीचा धर्म पाळण्याचं काम या तिन्ही पक्षाच्या माझ्या सहकाऱ्यांनी या ठिकाणी केलं. आणि हा ऐतिहासिक विजय आपल्याला या ठिकाणी संपादित करता आला. मगाशी भाऊंनी सांगितलं, कोणतरी त्या ठिकाणी श्रीवर्धनच्या आमदारांनी काहीतरी टिप्पणी केली की बाबा काटावर पास झालेले त्या ठिकाणी आत्मपरीक्षण करावं. मी काटावर वगैरे पास झालेलो नाहीये. मी 5,700 मताच्या लीडनी त्या ठिकाणी निवडून आलेलो आहे. तुम्ही आत्मपरीक्षण करावं की आपल्या बापांनी कशा पद्धतीने त्या ठिकाणी या मतदारसंघामध्ये येऊन या ठिकाणी पक्षाची महायुती असताना सुद्धा, अलायन्स असताना सुद्धा आपल्या बापांनी केलेली चुकीच्या पद्धतीने पक्षात या ठिकाणी महायुती असताना सुद्धा जी प्रतारणा आपण या ठिकाणी महायुतीशी केली ते आपल्या बापांनी केलेलं पाप होतं. आणि तरी सुद्धा माझा शिवसैनिक ठामपणे माझ्याबरोबर त्या ठिकाणी उभा राहिला आणि शिवसेनेने पुन्हा एकदा या मतदारसंघावर शिवसेने महायुतीचा भगवा फडकवलेला आहे. तुमच्या गावातील समस्या, प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोहोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ. तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात BG 24 तासवर करा. आम्ही तुमची माहिती घराघरात पोहोचू. आपल्या यशाची प्रसिद्धी आम्ही देऊ.